बातमी राजकीय वर्तुळातून। मुंबई भाजपमधला अंतर्गत वाद आता समोर आलेला आहे। आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी कांदिवलीतल्या जानूपाडा इथं काल भेट दिली। त्यावेळी आशिष शेलार आणि पोलिसांसमोर जानूपाडामधील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला। शेलारांसमोर पदाधिकारी भिडल्यानं पोलिसांनी भाजप पदाधिकारी देवांग दवे यांना ताब्यात घेतलं। तर नेमका काय गोंधळ झाला त्यावर वरिष्ठ नेते बैठक घेऊन कारवाई करतील असं आश्वासन भाजप नेत्यांकडून देण्यात आलंय। की डीपीडीसी मध्ये माननीय आशिष शेलारजींनी त्यांचा प्रस्ताव पारित केलाय की ते ह्यापुढे शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे पियुष गोयल साहेबांसोबत ते पाठपुरावा करणार आहे की ह्या गोष्टीला कुठेतरी आता आपण अंत आणला पाहिजे। ते आणताना काही स्थानिक लोकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। आता हा पक्षाचा आमचा अंतर्गत विषय असून पक्षाने आणि पक्षाच्या श्रेष्ठींनी मला आश्वासित केलंय की याची दखल त्यांनी घेतली आहे आणि दखल घेत असताना त्यांनी आश्वासित केलं की ह्यापुढे उचित ती कारवाई हे पक्ष करणार आहे। अजित पवारांसोबत जाणार का असा सवाल उपस्थित केल्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी अतिशय सूचक विधान केलं। छत्री घ्यायची की रेनकोट घ्यायचा हे पाऊस आल्यावर ठरवणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय। तर शरद पवारांनी कायम सत्तेचं विकेंद्रीकरण केल्याचंही सुळे म्हणाल्या। 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील, मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात। नेहमी हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना, सत्तेचं विकेंद्रीकरण। सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। आणि यानंतर तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या घडामोडींचा आढावा, माझं गाव माझा जिल्हा।